सांगणार आहे की कुठे कुठे आतापर्यंत हल्ले झालेले आहेत आणि भारताच्या कोणकोणत्या ठिकाणांवरती पाकिस्ताननं निशाणे लगावले। ज्ञानदा, जी माहिती आता आपल्याला मिळते जैसलमेरमध्ये हे F-16 विमान पाडलेलं आहे। आपण प्रेक्षकांना दाखवूया, ही भारत पाकिस्तान इंटरनॅशनल बॉर्डर आहे आणि या बॉर्डर पासून हे अंतर आहे। हे जैसलमेर इथे येतं, म्हणजे इथपर्यंत निश्चितपणे F-16 विमान आलेलं असणार, जे सीमेपासून बरंच आतमध्ये यावं लागतं। म्हणजे भारतीय जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे ती आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानचं F-16 जैसलमेर पर्यंत आलेलं आहे। याचा अर्थ भारताच्या बरंच मध्ये येण्याची त्यांनी हिम्मत केलेली होती आणि त्याचा त्यांना भोगावं लागलेला आहे। आता जैसलमेर पर्यंत जर ते आलेले असतील तर याचा अर्थ सीमा भागातल्या बाकी महत्त्वाच्या शहरांना सुद्धा अलर्ट दिलेला आहे आणि आता तिथे ब्लॅकआउट होतंय आणि त्यामुळे एका बाजूला रणगाड्यांची कूच आणि दुसऱ्या बाजूला हवाई हल्ला, याचा अर्थ दोन्ही पातळीवरती हल्ला केलेला आपल्याला पाहायला मिळतोय, एक हवाई आणि एक लष्कराचा। अगदी बरोबर आहे की पाकिस्ताननं भारताच्या हद्दीमध्ये आजपर्यंत घुसखोरी केलेली आहे। आतापर्यंत काय काय झालंय तर जम्मूमध्ये, पठाणकोटमध्ये, श्रीनगरमध्ये सगळीकडे हल्ल्याची बातमी येते। मेजर अश्लेषा सध्या आपल्या सोबत आहेत, अश्लेषा तावडे। अश्लेषा मॅडम, सध्याची परिस्थिती पाहता हे कशाचे संकेत तुम्ही मानताय? पाकिस्तान काय करू पाहतंय? ज्ञानदा, जेव्हा जम्मू, अखनूर आणि ह्या सगळ्या ज्या आपल्या LOCच्या लगतच्या आणि जवळच्या भागांमध्ये जेव्हा हे मिसाईल फायर होत आहेत, आपल्याला क्लिअरली दिसतं की ते आपल्या सिव्हिल एरियामध्ये, म्हणजे दे आर जस्ट, म्हणजे अंधाधुंद ज्याला म्हणतात तसं फायरिंग म्हणजे चालू झालंय। ह्याला दिस इज वी ॲट वॉर क्लिअरली। पण दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो सगळा भाग आहे हा LOCच्या इतका जवळ आहे आणि मी तिथे स्वतः देखील पोस्टेड होते। पूर्ण माझं जे फील्ड टेन्युअर आहे ते मी तिथे काढलेलं आहे, अगदी प्रत्येक फील्ड हॉस्पिटल पासून ते वरपर्यंत, पूंछपर्यंत। ह्या भागामध्ये लोकांची मानसिक तयारी एवढी आहे की आज मी तिथल्या JNK पोलीसचे जे माझे तिथले निकटवर्ती आहेत, आज त्यांच्याशी आत्ता बोलणं केलं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मॅडम, मोराल एवढा हाय आहे लोकांचा आणि जे व्हायचं ते होऊन जाऊ दे, कारण एवढी वर्ष सतत ते ह्या प्रकारच्या छुटपूट छोट्या मोठ्या हल्ल्यांना तोंड देत आलेत, त्याच्यापेक्षा हे जे काही प्रकार आहे याच्यामध्ये एकदाच एक सोक्षमोक्ष लागून जाऊ दे, अशा प्रकारची एक मानसिकता आणि तेवढं मनोधैर्य लोकांमध्ये तिथे दिसतं आहे। ब्लॅकआउट केलेला आहे तरी देखील लोक व्यवस्थित, म्हणजे त्यांना तिथे मनाची एवढी तयारी आहे झालेली की अशा प्रकारचा देखील हल्ला होऊन तिथे मनोबल भारतीय नागरिकांचं अत्युच्च दिसतंय। हो, पण अश्लेषा मॅडम, पाकिस्ताननं युद्ध पुकारलंय का? कारण भारतीय सीमेत F-16 घुसखोरी केली, ते F-16 आपण जैसलमेर बॉर्डरवरती पाडलं, त्यांनी ड्रोन हल्ले सुरू केलेत, त्यांनी मिसाईल्स डागायला सुरुवात केलेली आहे। पाकिस्तानच्या बाजूने युद्ध पुकारल्याचे हे संकेत आहेत का? ज्ञानदा, कर्नल कुरेशींचं आजचं जसं आपण पाहिलं की द युनिफॉर्म इज कॉम्बॅट युनिफॉर्म, वेन वी आर इन कॉम्बॅट वी आर एट वॉर, वी आर ॲट ऑफ, आणि दॅट मीन्स वी आर एट वॉर, म्हणजे देर इज नो टू वे अबाउट इट, वी आर एट वॉर। आणि जे पाकिस्तानकडून म्हणायचं तर जेव्हा एखाद्या सापाला आपण डिवचतो तेव्हा त्याचा तो कशा प्रकारे रिटॅलिएट करेल हे आपण सांगू शकतो। आनंदाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे। थोडंसं यासाठी तुम्हाला मी थांबवते, कारण पाकिस्ताननं कबूल केलंय, पाकिस्ताननं ऑन रेकॉर्ड सांगितलंय की F-16 विमान हे भारतानं पाडलेलं आहे। अश्लेषा मॅडम, पाकिस्ताननं हे कबूल करणं की आमचं F-16 भारतीय हद्दीमध्ये घुसलं होतं आणि ते भारतानं पाडलं, नेस्तनाबूत केलं, ही किती मोठी बाब आहे? हे अत्यंत मोठी बाब आहे आणि दॅट मीन्स दे वॉन्ट टू गो अहेड अँड डू समथिंग मोर। उद्या शुक्रवार पण आहे, आपण खूप एक्सपेक्ट करू शकतो की याहून जास्त ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडून होणार आहे। वी आर ॲट वॉर। ठीक आहे ज्ञानदा, मी त्याच्यावर असं म्हणेन की आमचं नाक कापलं गेलंय हे त्यांनी कबूल केलेलं आहे, 3 वेळा सांगितलं असेल कबूल कबूल कबूल। आणि आता या आधी सुद्धा 1965च्या युद्धामध्ये सुद्धा हाच तो सेक्टर आहे जिथून पाकिस्ताननं आपल्यावरती हल्ला केलेला होता। एक सेक्टर होता त्याच्यामध्ये रन ऑफ कच्छ, म्हणजे गुजरातच्या बॉर्डरवरून त्यांनी हल्ला केला, राजस्थानमध्ये जिथं आता ते मुवमेंट करतात तिथं त्यांनी हल्ला केला, जम्मू काश्मीरमध्ये हल्ला केला, म्हणजे पूर्ण या सगळ्या परिसरामध्ये आणि पुन्हा तेच तिथं करतायत, तिथूनच त्यांची मुवमेंट सध्या पाहायला मिळते। जैसलमेरमध्ये स्फोटांचे आवाज आलेले आहेत, जम्मू पासून जैसलमेर पर्यंत
म्हणजे हा सगळा पट्टा आहे जो राजस्थान पासून सुरू होतो आणि तो जम्मू पर्यंत म्हणजे देशाच्या उत्तरेपर्यंत जातो. इतकी मोठी सगळी बॉर्डर आहे आणि ही सगळी बॉर्डर सध्या पाकिस्तानच्या टार्गेटवरती असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कारण जम्मू पासून ते थेट जैसलमेर पर्यंत पाकिस्ताननं भारतावरती हल्ले केलेले आहेत. पुन्हा एकदा आपण अश्लेषा मॅडमकडे जाऊयात. अश्लेषा मॅडम, लोकांना पण कुठेतरी एक संदेश पोहोचलाय की युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा तुम्हीच असं म्हणताय वी आर ॲट वॉर. लोकांनी काय करायला हवंय? या क्षणी ज्ञानदा प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे कर्तव्य आहे की जेवढं धैर्य सीमेवर आपली जल थल वायू सेना दाखवतेय तेवढंच धैर्य प्रत्येक भारतीयाने हे आपल्या आपल्या ठिकाणी दाखवायचं आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, सिनियर सिटीजन्स पर्यंत. आणि ही ती वेळ आहे जेव्हा एका देशाचं जर काय पाण्याचे बनलेले आहेत, व्हॉट मेटल यू हॅव, हे दाखवण्याची ही वेळ आहे. तेव्हा धैर्याने आणि न घाबरता, तसंच रुमर्सच्या बळी न पडता सामोरं जायचं आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या काही सूचना दिल्या जातात, जसं मी आत्ताच म्हटलं की जम्मूमध्ये ब्लॅकआउट आहे किंवा काही बऱ्याच आता आपल्या कम्प्लीट वेस्टर्न बॉर्डर जी आहे ती आता ऑन रडार आहे. संध्याकाळ होतीये म्हणजे रात्र होत चालली आहे. तर त्या प्रत्येक इलाक्यामध्ये ज्या सूचना दिल्या जात आहेत, जे मॉकड्रिल आपण केलं गेलं त्या प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या पाळण्याचं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे लोकांमध्ये एक प्रकारची शिस्त, डिसिप्लिन जो आहे तो त्यांनी दाखवायचा आहे. हीच ती वेळ आहे जिथे आपण आपलं राष्ट्रप्रेम आपण आहोत त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि आपली जी राष्ट्रसेवा आहे ती या ठिकाणी आपण निभावू शकतो. सध्याची एक अपडेट अशी येते आमच्या रिपोर्टर्सकडनं, काश्मीर, पंजाब, राजस्थान या LOC वरती, या सीमांवरती पाकिस्तानकडनं अनेक ठिकाणी घुसखोरी होत असल्याची माहिती आहे. लडाखच्या लेह एअरबेसवरच्या पण घडामोडी वाढलेल्या आहेत. भारतानं सुद्धा आता अर्थातच उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. भारतही अलर्ट मोडवर गेलाय. मॅडम, सगळ्यांना आणखी एक प्रश्न आहे की जे सीमा भागाचे रहिवासी असतात ते कायम अलर्ट मोडवरती असतात, पण सीमारेषेपासून, नियंत्रण रेषेपासून जी शहरं दूर आहेत, जी महत्त्वाची शहरं आहेत, त्यावरती सुद्धा हल्ला होऊ शकतो का, अशी अनेकांची भीती आहे. तर पाकिस्तान तितकी धमक दाखवेल का? दिवसलेला जो साप असतो, जसं मी तुला म्हटलं की तो कसा रिॲक्ट करेल हे आपण सांगू शकत नाही. त्यातूनही ज्यांची समज म्हणजे ज्यांचं एक प्रकारचं गांभीर्य, सिच्युएशनचं गांभीर्य ज्या देशाकडे नाही, त्यांना फक्त स्वतःचं त्याच्यामधून एक फेस सेव्हिंग करायचं आहे, तो कसाही रिॲक्ट करू शकतो. आणि आपण वी मस्ट बी प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट वाईल वी वर्क टुवर्ड्स द बेस्ट. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने त्या ज्या ठिकाणी आतमधली जरी